आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान पुस्तकाला काही प्रमाणात क्षती पोहोचवण्यात आली, त्याची विटंबना करण्यात आली। हा प्रकार निंदनीय आहे। मी तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन सर्व समाज बांधवांचं त्या ठिकाणी त्यांना आवाहन केलेलं आहे। त्याचबरोबर संबंधित जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे, गुन्हा दाखल झालेला आहे। आज मला सुमारे 10-15 निवेदनं वेगवेगळ्या समाजाच्या माध्यमातून संघटनेमार्फत प्राप्त झाली। त्यामध्ये प्रमुख मागणी आहे की जो काय आरोपी आहे त्याला कडक शासन व्हावं आणि त्या आरोपी मागे जर कोणी मास्टरमाइंड असेल त्याला देखील शोध घेऊन त्याच्यावर कडक शासन व्हावं। सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टवरती चालवावा आणि त्याला कठोर शासन व्हावं। त्याचबरोबर पुतळ्याला 24 तास संरक्षण द्यावं आणि त्या ठिकाणी काही परमनंट बॅरिकेटिंग वगैरे करण्याची देखील व्यवस्था करावी। अशा स्वरूपाच्या प्रमुख मागण्या मला आज सकाळपासून सुमारे 10-15 निवेदनामार्फत प्राप्त झालेल्या आहेत। त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत। परभणी जिल्ह्यात आज काही ठिकाणी दगडफेक, काही ठिकाणी जाळपोळ आणि काही गाड्यांच्या काचा वगैरे फोडलेल्या आहेत। संपूर्ण जिल्हा पोलीस प्रशासन SRPF रस्त्यावरती आहे आणि आपण कलम 144 जुन्या ॲक्टप्रमाणे आणि नवीन ॲक्टप्रमाणे 163 कलम संचारबंदीचा लागू केलेला आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। पोलीस प्रशासन आम्ही त्यावरती लक्ष ठेवून आहोत। सर, एकूण जी परिस्थिती आहे पोलीस प्रशासनाची कुठेतरी कमी पडलं असं वाटते का? कारण पोलीस प्रशासनाला जमाव जो आहे तो जुमानत नसल्याचं दिसून येत आहे। अशा पद्धतीचा जमावाला नियंत्रण करण्यासाठी बळाचा अतिरिक्त वापर करणं शक्यतो प्रशासन टाळतं, कारण बळाचा जर अतिरिक्त वापर केला त्याच्यातून अजून काही प्रश्न निर्माण होतात। तरी या अनुषंगाने पुन्हा अतिरिक्त कुमक आम्ही SRPFचा बंदोबस्त तात्काळ 15 मिनिटात या ठिकाणी पोहोचेल आणि या परिस्थितीवरती पूर्ण नियंत्रण आम्ही थोड्याच वेळात मिळवू। आता देखील परिस्थिती नियंत्रणात आहेत, अतिरिक्त कुमक प्राप्त होत आहे। सर, किती कंपनी मागून बोलवले आहेत नियंत्रणासाठी? मी यासंबंधी IG आणि SP सांगितलं की मॅक्सिमम तुम्ही जे अवेलेबल आहे ते पाठवा। तो कॉल SP आणि IG घेत आहेत, परंतु 15 मिनिटांमध्ये 1-2 कंपन्या आपल्याकडे इमिजिएट दाखल होत आहेत। सर, अग्निशमनच्या गाड्या कमी पडतात, जाळपोळ ठिकठिकाणी होतात, अग्निशमनच्या गाड्या कमी पडतात। त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त आणि काही नगरपालिकेच्या पण गाड्या या ठिकाणी आपण पूल करत आहोत, परंतु बऱ्याच ठिकाणी रस्ता बंद केलेला असल्यामुळे मुवमेंटला थोडीशी अडचण येत आहे। नाही, आपण पूर्ण परभणी शहर आणि परभणी जिल्हा असे पूर्ण ठिकाणी लावलेले आहे।